दरवर्षीप्रमाणे यंदाही सिंधी समाजाचे पवित्र दैवत झुलेलाल साईची जयंती संपूर्ण श्रद्धा आणि उत्साहाने साजरी करण्यात आली। 23 मार्च ते 30 मार्च या कालावधीत या उत्साहाच्या अंतर्गत विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। विशेष 31 मार्च रोजी शिव मंदिर रामपुरी कॅम्प येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले, जेथे संपूर्ण सिंधी समाजाने आपले व्यवसाय सोडून भव्य शोभायात्रेत सहभाग घेतला। चला जाणून घेऊया संपूर्ण अहवाल। 30 मार्च रोजी नेहरू मैदान, जयस्तंभ चौक, राजकमल चौक, श्याम चौक, प्रभात चौक, जवाहर रोड आणि इतर प्रमुख ठिकाणांवरनं भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली। या मिरवणुकीत बँड, ढोल, ताशे, घोडे, बग्गी, रोषणाई, ट्रॅक्टर, पारंपरिक झाकी यांचा समावेश होता। मुख्य आकर्षण म्हणजे झुलेलाल साईंची बहिराणा साहेब झाकी, ज्यामध्ये अखंड ज्योत प्रज्वलित करण्यात आली होती। यात भगवान शंकर आणि अघोरी तांडव नृत्याचे दर्शन देखील घेता आले। या ज्योतीमध्ये झुलेलाल साईंचे वास्तव्य थेट असल्याचे मानले जाते आणि म्हणूनच या दिवशी सिंधी समाजातील प्रत्येक घरात जलदेवतेची पूजा केली जाते। आज 30 मार्च सिंधी समाज के इष्ट देवता झूलेलाल साईं का जन्मोत्सव संपूर्ण सिंधी समाज बड़े उत्साह से संगठित होकर मना रहा है। नेहरू मैदान से भव्य शोभा यात्रा का आयोजन किया है, जिसमें सांस्कृतिक और धार्मिक झांकियों का आयोजन किया गया है। प्रमुख झांकी झूलेलाल साईं का बहिराणा साहब है, जिसमें अखंड ज्योत के साथ स्वयं झूलेलाल साईं विराजमान रहते हैं, ऐसा संपूर्ण सिंधी समाज का विश्वास है। इस भव्य शोभा यात्रा में संपूर्ण हिंदू समाज सहभागी है। अमरावती की एकता का यहाँ परिचय हम सभी को देखने को मिल रहा है। आयोजक साईं झूलेलाल वेलफेयर फाउंडेशन की ओर से ये भव्य दिन का आयोजन किया गया है। बंटी कारवानी, साईं झूलेलाल वेलफेयर फाउंडेशन अध्यक्ष, सूरज जी गंगवानी, झूलेलाल जयंती समिति उत्सव के अध्यक्ष। आयोरार सबौचे, आयोरार सबौचे, आयोरार सबौचे। या मिरवणुकीत भाग घेणाऱ्यांना शरबत, प्रसाद देण्यात आले। या कार्यक्रमात हिंदू समाजातील सर्व धर्मीय व्यक्ती सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, ज्यामुळे हा उत्सव आणखी महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक ठरला। आता या भव्य उत्सवाची कथा आपल्या समोर आली आहे। सिंधी समाजाची श्रद्धा आणि विश्वासाचे प्रतीक असलेल्या झुलेलाल साईच्या जयंतीच्या दिवशी हरित हर्ष भरलेल्या वातावरण होता। आपल्याला दिलेल्या या माहितीसाठी धन्यवाद। याच प्रकारे विविध धर्म, सांस्कृतिक विधिवंचे आपल्याला देश समृद्ध होतो। येत्या वर्षी या उत्सवात जास्तीत जास्त लोक सहभागी होण्याची अपेक्षा आहे।